हाय हॅलो नमस्कार. कशा आहात सर्वजण? मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर नवीन दिवसाची नवीन आणि छान अशी सुरुवात झाली. खरं तर रोज बोलायला पण आज खरंच खूप छान सुरुवात झाली होती, कारण की कालची रात्र खूप जास्त वाईट होती. आता तुम्ही म्हणाल काय झालं होतं, तर झालं असं होतं की आम्ही ऑन टाईम म्हणजे 3 दिवस सुट्ट्या टाकल्या होत्या आम्हाला. आता जॉईनिंग होतं त्याच्यामुळे जास्त सुट्ट्या नव्हत्या ना. आम्ही गावाकडे 9-10 दिवस राहिलो होतो, त्याच्यामुळे साधारणतः 2-3 सुट्ट्या अशाच टाकून दिल्या होत्या, ज्या की आम्हाला आत्ता नव्हत्या घेऊ शकत, कारण इथं अलर्ट सांगितला होता पावसाचा. पण आपल्याकडे सुट्टीच नव्हती, आधीच ओरडत होते. तर आता जर सुट्टी टाकली असती अलर्टच्या दिवशी तर मग काही खरं नव्हतं. त्याच्यामुळे रुद्राचे पप्पा गेले आणि त्यात सेकंड शिफ्ट नको रे बाबा. भरूचमध्ये राहायचं असेल तर सेकंड शिफ्ट अजिबात नको, कारण सेकंड शिफ्टवाल्यांना खूप ट्रॉफिक लागतंय. म्हणजे इथं दिवसा ट्रॉफिक नाही जास्त राहत, रात्रीचं जास्त ट्रॉफिक राहतंय. त्याच्यामुळे सेकंड शिफ्ट नकोच वाटते. तर झालं असं की परवा पण पाऊस होता, म्हणजे कालच्या रात्री. तर तेव्हा पण ते 2 वाजता आले होते. म्हणजे 11ला जर कंपनीतून निघले ना तर 12:30पर्यंत जास्तीत जास्त येतात ते. 12, 12:15, 12:30. 50 किलोमीटरचं अंतर. आता एवढ्या चांगल्या बसेस आहेत कंपनीच्या, त्या फास्ट जर चालल्या तर 40-50 मिनिटामध्ये 50 किलोमीटर अंतर काटतील. पण होतंय असं की ट्रॉफिक खूप लागतंय आणि त्यात पाऊस पण, त्याच्यामुळे 2 वाजता आले. ठीक पण होतं 2 वाजता, पण आज अक्षरशः मी 4:30 वाजता दचकून उठले. अशीच कधीच नाही ना, आजच उठले दचकून. म्हटलं असं कसं काय. उठल्या बघितलं तर रुद्राचे पप्पाच नव्हते. मग मी त्यांना कॉल केला तर ते बसमध्ये झोपले होते. झोपले तर नव्हते, त्यांना झोप नाही लागत, कारण की सरळ बसेसच्या सीट आहेत, त्याच्यामुळे ना त्याच्यावर धड झोपता येते ना नीट बसता येते, नुसतं अवघडल्यासारखं. तर मग झालं असं होतं की ते म्हटलं अगं अजून मला टाईम लागेल. म्हणजे रात्री 11 वाजता ते बसला बसलेले, सकाळी 7 वाजता ते उतरले. म्हणजे घरात आले त्यावेळेस बरोबर 7 वाजले होते. आणि आले ते आले, मग एखादं झोपतं का नाही, म्हणजे झोप गेली त्यांची बसूनच. त्याच्यामुळे आले ना, ऑर्डरचं काम करत बसले. सकाळी येऊन त्यांनी 4 ऑर्डर बुक करून ठेवल्या माझ्या, आणि त्याच्यानंतर मग झोपले. म्हणजे बघा, रात्री 11 वाजता बसले होते ते बसला. 50 किलोमीटरचं अंतर आहे 1 तासाचं. सकाळी 7ला पोचले. खरंच खूप अवघड झालंय. पश्चाताप तर होतोयच, पण आता आम्ही ठरवतोय की नको बाबा जास्ती दिवस इथं काढायला, कारण त्यांना सुद्धा आता नको वाटायला लागलंय. खूप त्रास होतोय मला घरात बसून, इतका होतोय, त्यांना किती होत असेल विचारच नाही करू शकत. आता माझ्या एकट्या नवऱ्याचंच नाही, असं सगळ्यांचंच होतंय. पण काही करतात लोक सहन, काय करणार, जॉब आहे म्हणून करतायत. पण पैशासाठी किती सहन करावं. तर हा ड्रेस मी ऑनलाईन घेतला होता, कसा आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आली काय म्हटलं, सुरू झाली आरती, या चला, आपल्यालाच उशीर झालाय. आजीला तर जास्तच उशीर झाला. चल रुद्र चल. पर्पल कलर घालाय सांगितला वाटतं कुर्त्याचा, सगळ्यांनी पर्पल घातला. रडत बसला होता 1 तास, पर्पल पाहिजे म्हणून. आता जाऊन कुठून पर्पल आणायचा. आजीनं बघ तुझ्यासारखं ऑरेंजच घातलाय. चला चला. अंदर जाना है क्या? अरे मुझे लगा बाहर आऊंगे आप. आजीला कसं वाटलं गणपती विसर्जन? कसं आहे, आपल्यासारखं आहे का मराठी सारखं? वेगळं आहे ना? कसं वाटतंय? प्रत्येक जण आपल्या पद्धतीने आहे ना. एकदम कसं येणार, लहानपणापासून त्यांच्या अंगात रुजलेलं असतं. हा, त्यांच्या पद्धती. आपण तर गोंधळलो ना, आपल्याला समजत नव्हतं. मला तर वाटलं आता बाहेर घेऊन जातील, ते घरात घेऊन गेले. आली का आजी? बोलव आजीला. काय घरी कशाला गेलता? बाबांना घ्या की, बाबांना पण चला. गए हो चलो. हा का, मग ठेवा. हा चालतंय. तर वेगळी पद्धत आहे. सगळेजण गेले पुढे आणि गणपती त्यांनी वरतून खाली आणून ठेवला आणि नंतर पूर्ण घर झाडायचं. जिथे जिथे गणपती फिरवला होता ना तिथे. मग आता ते 1 जण झाडं मारायला पाठीमागे राहिलेत, बाकीचे सगळे त्यांच्या कुटुंबाला पुढे गेले. नाही झाडं पाहिजे काय माहित, आता प्रत्येकाचा वेगळा नियम.
लगेच गणपती उठविला आणि आणि लगेच अजून खायला. बघितलं केस पण ओली करून मग आरती करायच्या गणपतीची. अशी नाही, पहिला केसावर पाणी ओतलं नंतर आरती केली त्यांनी, है का नाही. तर आज आम्ही आलो होतो गणपती विसर्जनाला. रुद्रच्या पप्पांना चला म्हटले, पण ते इतके जास्त थकले होते की नाही म्हटले, मला मी हालूच नाही शकत म्हटले जाग्यावरून. तर मग ते काय आले नाही. मग मी रुद्रला घेऊन गेले आजीसोबत. त्यात पण मला बिलकुल जावं वाटत नव्हतं, कारण निकिता नव्हती आणि आपल्या जवळचं कोणी नसेल तर आपल्याला तिथं मज्जाच येत नाही. किंवा मला तर इतकं म्हणजे कंटाळ्यावानी होतं ना नुसतं त्यांच्याकडे बघायचं. आणि तो लोक खूप जास्त मज्जा करतात, आपण एकटे एकटं असं होतो, नको वाटत होतं. पण रुद्र खूप एन्जॉय करत होता, त्याच्यामुळे म्हटलं चला त्याच्यासाठी जाऊया. त्याच्या पप्पालाच लावलं असतं मी जर ते कंटाळून नसते आले तर. तर बघा आता कालच आमचा विषय झाला होता की चला आपण फिल्टर घेऊया. आणि आज सकाळी ते म्हणतायत नको काजल, मला तर इथं राहायची पण एवढी इच्छा नाही होत, काय पण होऊ शकतं, परत असं नको वाटायला, आत्ताच घेतला लगेचच निघून जायचं वगैरे. मग ते असं आता म्हणतायत. तर माहीत नाही अजून काय होतंय पुढे. तर आमचा रुद्र एवढा लाजाळूचं झाड आहे ना, त्याला असं कुणाच्या गालाला हात लावायचा वगैरे म्हणजे खूप जास्त लाजतो तो. कसा करतोय बघा. शेवटी मी त्याला जबरदस्त सांगितलं लाव, चालतं, सगळ्यांना लावलेलं. आणि मग तो लावायला लागला. तर ह्या दोघी ना त्याच्या मैत्रिणी आहेत, इतका धिंगाणा घालतात ना हे तिघं जण मिळून. एकाच क्लासमध्ये आहे ते तिघं. आम्ही काही तर नव्हतो, पण तरी पण विसर्जनाच्या वेळेस आम्ही आलो हेच खूप होतं. तर काल काय मी गेले नव्हते कुठे, कारण काल पण मला खूप थकल्यासारखं होत होतं. तर आज म्हटलं चला विसर्जनाला जाऊया. तर हे विसर्जन असं होतं की आमची जेवढी मोठी सोसायटी आहे, आता खूप मोठी सोसायटी आमची, तर मग प्रत्येक घराच्या समोरून गणपतीची मिरवणूक काढायची. प्रत्येक घराच्या समोर प्रत्येक जण गणपतीची आरती करत होते. आता आमच्या इकडं आमच्या साईडला आली होती, तर इथं पण आजी करत होते आरती. आणि प्रत्येक घराच्या इथे प्रसादही मिळत होता, त्यामुळं पोरं तर इतकी खुश होती ना की प्रत्येक जागेवरती प्रसाद मिळतोय, त्यासाठीच ते जास्त करून म्हणजे पळत होते पुढे पुढे. लहान लेकरं म्हणलं ना प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट. आता त्याच्या एका मित्राकडे टोपी होती, तर तो म्हणला मम्मा मला पण टोपी पाहिजे. मग काय, एक काका होते आजोबा, तर त्यांना म्हटलं देता का, लयच रडायला लागला. मग त्यांनी दिली. त्यांनी म्हटलं की पहिलंच मागायची ना, लगेच दिली असती. पानी है अंदर एक पत्थर श्रीफल आपका जा जाता गणपति बाप्पा गुजरात असो नाही तर कोणतं दुसरं स्टेट, पण जिकडे तिकडे आपली मराठीच गाणी वाजतात. मग ते विठ्ठला विठ्ठला असू दे, गणपतीचे तर असतातच पण बाकीचे सुद्धा. तर इतर रुद्राचं म्हणणं होतं की तू का पप्पाच्या हाताला हात लावून आरती केली, म्हणजे मी हात लावला म्हणून. तर बघा ही पोरं झाल्यानंतर आपल्याला म्हणजे काहीच नाही करता येत, ह्यांच्याच मनाने सगळं होतं. आणि मग त्याने परत सगळी आरती म्हणून घेतली पप्पाकडून डबल. म्हटलं तूच का पप्पाच्या हाताला हात लावला, मला का नाही हात लावून दिला, म्हणून किती वेळचा तो रडत बसला होता.
म्हटलं निवांत करा दोघं जण आता. किती जायचं आहे ना तोपर्यंत करत बसा दोघं जण आरती. आणि शेवटी त्याच्या पप्पांनी त्याच्यासोबत आरती केली तेव्हा कुठे तो शांत झाला. तर ह्या ज्या समय आहेत ना तर त्या खूप जास्त छान होत्या. तसं आजच्या दिवशी ना बऱ्याच ओळखीच्यांनी बोलावलं होतं गणपती विसर्जनाला, पण मी एकाच मैत्रिणीच्या तिकडे गेले कारण सगळ्यांकडे जाणं नाही होत, पाऊस पण येत होता खूप. मोरया मोरया. आता घेऊन चालत विसर्जन करायला घेऊन चाललेत. फायनली आम्ही बाप्पांना घेतलं. 2-3 तास आम्ही तिच्या घरीच होतो कारण सगळे आले, नंतर आरती केली, बसलो, गप्पा मारलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो विसर्जनासाठी. तर मी तुम्हाला सगळे बाप्पांचं दर्शन घडवते. खरंच इतकं छान वाटतं ना. जरी आम्ही विसर्जनाला यांच्या इकडे नसतं गेलो ना तरी आम्ही मिरवणूक बघायला जाणारच होतो कारण खूप मस्त मिरवणूक असते. इथंच नाही, दमणला सुद्धा आमच्याकडे गणपती नसायचं पण आम्ही विसर्जनाच्या दिवशी जायचोच कारण दमणला तर ना समुद्रामध्येच विसर्जन करतात, मग त्यामुळं ते तर खूपच जास्त बघण्यासारखं असतं. तर हा दुसरावाला गणपती मला खूप आवडला, जो की उंदीर मामावरती छोटासाच गणपतीची मूर्ती होती पण इतकी सुंदर होती ना, ती खूप मस्त होती. काही म्हणा पण शहरामध्ये जेवढा उत्साहात किंवा जल्लोषात गणपती बाप्पांचं विसर्जन म्हणा किंवा आगमन म्हणा जेवढं साजरं करतात तेवढं खेडेगावात नाही. खेडेगावात तर साधं विसर्जनालाच काय आरतीला सुद्धा बायका जात नाही. जसं की इथं बघा, आता इथं पुरुष मंडळी खूप कमी, बायकांचा जास्त धिंगाणा असतो. पुढे डान्स करण्यामध्ये सुद्धा बायका जास्त करून आहेत. तुम्ही जर नीट चेक केलं, नीट लक्ष देऊन बघितलं ना तर. नाहीतर आपल्या गावाकडे साधं थोडासा आपला हात हलवला की लगेच ओरडतात, कशाला नाचली, कशाला डान्स केला वगैरे वगैरे. तर इथं तर बायकांचे ग्रुप करूनच डान्स करतात बायका. खरं तर याच्यातले भरपूर सारे ना मंडळ आहेत ना तर ते मराठीच होते कारण भरपूर असं म्हणजे खंडोबाचं होतं, त्याच्यानंतर ज्योतिबाचं होतं, म्हणजे बरेच सारे आपल्या देवांचे ना गणपतीचे रूपं होती. मी बऱ्यापैकी तुम्हाला दाखवण्याचाही प्रयत्न केलाय जेवढं मला शूट करता आलं तेवढं, कारण की ट्रॉपिक पण होतं, वरतून झिमझिम पावसही येत होता. तर त्या सगळ्यामध्ये मग जेवढं शूट करता आलं तर तेवढं मी केलंय. तर हाही मला वाटतंय ना आपला म्हणजे महाराष्ट्रातलाच होता हा सुद्धा देखावा, कारण हा पण खूप सुंदर होता. तर ही जी काही गणपतीची मूर्ती आहेत ना किंवा देखावा तर हा खूप जास्त छान होता कारण खूप आवडला मला पण हा, आणि दिसायला पण, आणि सगळ्या लोकांनी तर जास्त करून गर्दी केली होती. खूप मस्त होता आणि गोल गोल असं फिरत पण होता बघा, मस्त. थोडा थोडा पुढं जायचा, त्याच्यानंतर असे त्याला गोल फिरवायचे. काही म्हणा पण ह्या ज्या मोठ्या मोठ्या ज्या मूर्त्या आहेत ना तर त्यांचे डोळे बघायचे, लहान लहान मूर्ती आहेत ना तर त्यांचे डोळे बघायचे. तर तुम्हाला दोन्हीतला फरक लगेचच समजून जाईल. म्हणजे कोणत्यात असा जाऊ दे बोलायला नको, पण तुम्ही समजून घेतला असेलच. फायनली तर गणपती बाप्पांचं विसर्जन करायला घेऊन गेलेत आणि नेमका पावसाला सुरुवात झाली. पण छान वाटत होतं, जोरात पाऊस नव्हता, लहान लहान होता, त्याच्यामुळे मस्त उलटं वाटत होतं. तर इथं ना कृत्रिम यांनी तळं बनवलं होतं बघा विसर्जनासाठी, कागद वगैरे टाकून असं पाणी भरून. इथं काय पाणी वगैरे जवळ नाही, त्याच्यामुळे ह्याने असं प्रकारे बनवलेलं होतं. म्हणजे ते स्वतःच मूर्ती घेऊन आतमध्ये जात होते आणि स्वतःच आतमध्येच विसर्जन करत होते. आपण फक्त बाहेरूनच मूर्ती द्यायची. तर टेबल होता, त्या टेबलवरती ठेवून द्यायची, त्यांचं ते घेऊन जातात पुढे विसर्जन करायला.
पाऊस होता तरी असं वाटत होतं अख्खं भरूच रस्त्यावर आलंय की काय. एवढी गर्दी मी याच्या आधी कधी पाहिली नव्हती भरूचमध्ये जेवढी आज होती. खरंच गणपतीचं म्हणजे किती जास्त उत्साहात आणि मनापासून करतात ना लोक. जरी गणपती बसवला नसेल तरी मिरवणूक बघण्यासाठी तर अख्खी म्हणजे सगळे लोक बाहेर येतात, कारण खूप आवडतं मला, स्वतःलाच खूप बघायला आवडतं. तर आज सकाळपासून माझी नुसती सारखी केस ओली होत होती आणि आता पण भिजून आली होती, पण आता म्हणलं नको ड्रायर वापरायला, कारण आधीच केस गळतायत, त्याच्यात आता गावाकडून इकडनं तिकडनं परत आता गळायला नको चालू व्हायला, म्हणून म्हटलं अशीच सुकावते. आणि असा केस सुकेपर्यंत मला बसणं गरजेचं होतं, कारण असं झोपू पण नव्हते शकत. येऊन स्वयंपाक केला, जास्त काही नाही, खिचडीच बनवली आणि मग जेवलो. त्याच्यानंतर यांनी सकाळी ज्या काही ऑर्डर केल्या होत्या, म्हणजे मी तर आज दिवसभर घरीच नव्हती. आमच्या सोसायटीतली जी काय मिरवणूक होती ना, तर ती पण मला वाटतं 3 तास चालली होती. 3 तास मी तिकडच होते. मी आल्यानंतर त्यांनी सांगितलं तुझ्या मैत्रिणीचा फोन आलाय, चल विसर्जनाला जायचंय. परत मग आम्ही तयार झालो आणि तिकडे गेलो. तसे आम्ही जाणारच होतो मिरवणुकीला, पण त्यांच्या निमित्ताने का होईना पण जायला भेटलं. नंतर मग तिकडनं तसंच गेलो आणि तो आता ऑर्डर लिहून ठेवतात, पण ऑर्डर ज्या बुक होतात ना, तर कोणतं फॅब्रिक सिलेक्ट केलंय किंवा कोणतं काय, तर ते मी चेक करत असते एकदा. बऱ्याचदा असं होतं की ते दुसरंच फॅब्रिक सिलेक्ट करून देतात आणि ते माझ्याकडे मग नसतं अवेलेबल असं. तर आत्ताच मी आली तरी सुद्धा खूप साऱ्या ऑर्डर बुक झाल्या, त्यासाठी खूप सारं थँक्यू. कारण इतकं म्हणजे मी अजून एवढे व्हिडिओ नाही टाकले की मी चालू केलंय ऑर्डर केलाय हे सुद्धा मी सांगितलं नाहीये, तोपर्यंतच मला एवढ्या साऱ्या ऑर्डर लगेचच आल्या होत्या. तर मी इथं काही ब्लर केलंय, कारण की नंबर असतात कस्टमरचे, तर प्रायव्हसी थोडीशी जपली पाहिजे काही का असे ना, म्हणून साठी. तर चला, खूप छान मला सपोर्ट म्हणजे खूप प्रेम भेटतंय, त्याच्यामुळे म्हणजे मलाच स्वतःला विश्वास नाही बसत की मी लगेच 2-3 दिवस झाला आली, लगेचच मला इतक्या ऑर्डर चालू झाल्या. अजून मी व्हिडिओमध्ये सांगितलंही नाही की मी ऑर्डर चालू केल्यात म्हणून, तरी सुद्धा यायला लागल्यात आणि खूप खूप येत आहेत. आणि त्याच्यानंतर आता बघूयात पुढं जसा अजून रिस्पॉन्स येतोय तसा, आणि खूप जास्त सपोर्ट भेटतोय मला बरं का सोशल मीडियाच्या थ्रू. त्याच्यानंतर म्हटलं चला आता बाकीची छोटी मोठी कामं आवरूया आणि जाऊया झोपायला. हा किचन ओटा ना माझ्यापेक्षा उंच आहे, मला तर ह्या किचन ओट्याचं समजत नाही. एखाद दिवशी मी पडू नये, माझा हातपाय मोडू नये एवढीच माझी अपेक्षा आहे. कारण ना तसं आता आपण आमचं चाललंय निघायचं इकडनं, पण तरीही आपण म्हटलं निघायचं तरी सुद्धा जोपर्यंत नशीब साथ देत नाही, जोपर्यंत देवाच्या मनात येत नाही, तोपर्यंत जात नाही. माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत त्या 1.5 वर्ष झालं जायचं म्हणतात पण नाही होत, तर ते शेवटी जसं व्हायचं तसंच होतं. चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते. बाय.